Hello, dear learners. Today's topic is very important, that is the remove to and use so that. So, this topic is very important. Synthesis of the sentences. ओके, किंवा ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस मध्ये या ठिकाणी दोन उदाहरण आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो. रिमूव्ह टूचा अर्थ काय होतो? सो डॅश 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 दॅट, म्हणजे सेंटेन्सेस मध्ये ज्या ठिकाणी ऍब्जेक्टिव्ह आहे, ओके, टूच्या नंतर ऍब्जेक्टिव्ह असते, त्याच्यामध्ये टूच्या नंतर ऍब्जेक्टिव्ह असते, बिलकुल कन्फर्म. नंतर दुसरा जो टू आहे त्या ठिकाणी आपल्याला त्याला लागून वर्ब असते. प्रेझेंट टेन्स असेल म्हणजे ॲमिजार वगैरे असेल तर त्या ठिकाणी कॅनॉट शब्द वापरायचा, आणि पास्ट टेन्स असेल वॉज वेअर तर त्या ठिकाणी कुड नॉट शब्द वापरायचा. बस दिस मच चेंजेस ओनली. हाऊ द सेंटेन्स कॅन कन्वर्ट बघा. तसं ही वॉज, हे टू काढलं, हे टू काढलं, त्या पहिल्या टूच्या ठिकाणी सो, नंतर ऍब्जेक्टिव्ह घ्यायचं विक, इथं दॅट, दोघांना अंडरलाईन करायचं. ओके, नंतर वॉज आलं म्हणून काय वापरणार आपण? ही कुड नॉट वॉक. बस एवढाच बदल आहे. दुसरं सेंटेन्स, इट इज टू हार्ड टू अंडरस्टँड. हे पण टू काढायचं आहे, हे पण टू काढायचं आहे. इथं सो, इथं दॅट, इथं इज आहे म्हणून इथे समोर करता लिहून कॅनॉट अंडरस्टँड झालं सेंटेन्स. म्हणजे सेंटेन्स कसं होईल? इट इज सो हार्ड दॅट. ओके, अंडरलाईन करून घेतलं. ई झालं म्हणून काय? कॅनॉट. इट कॅनॉट अंडरस्टँड. ओके, so this is very simple trick to understand remove two sentences. Thank you so much.